आपल्या मुलांची मेमरी पॉवर कसा वाढेल किंवा त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट कसा करता येईल ह्यामध्येच आपण नेहमी सतर्क असतो आणि खूप प्रयत्नशील असतो किंवा मुलंसुद्धा तेवढे इंटरेस्टिंग असतात. परंतु खरंच आपल्याला चाइल्ड सायकॉलॉजिकलनुसार खरंच आपल्या मुलांची मेमरी वाढवता येते का किंवा त्याला इम्प्रूव्ह करता येते का? डेफिनेटली करता येते. कारण जसं आपल्याला एखादं शरीर म्हणजे आपल्या बॉडीला शेप आपल्याला पाहिजे तसं आपल्याला करता येतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला जिम जाणं गरजेचं असतं किंवा इतर काही ॲक्टिव्हिटीज आपण स्वतः इन्क्लूड करत असतो. आपल्या लाईफमध्ये पूर्ण चेंज करण्याचा गरज असते. तसं सेम आपल्याला आपल्या ब्रेनचं डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याला एक परफेक्शन देण्यासाठी काहीतरी गोष्ट करणं गरजेचं असतं. ते म्हणजेच आपल्याला स्वतःला काहीतरी वेगळ्या हॅबिट्स लावून घेणं गरजेचं आहे. जसं की अर्थातच आपल्याला वाटतं की आपण काही मेडिटेशन करावेत किंवा इतर काही नॉलेज घ्यावं. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या मुलांचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल, त्यांचा कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांचा फोकस किंवा त्यांचा माइंड स्टेबल करायचा असेल तर त्यांना ब्रेन जिम नक्कीच करून घ्या. कारण हे तुम्ही जर मुलांकडनं करून घेतल्या तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये चांगली प्रोग्रेस होईल, डेव्हलपमेंट होईल. जसं की आता मी तुम्हाला दाखवणारच आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून की त्या पद्धतीने जर आपण मुलांचं डेली शेड्यूलनुसार त्यांच्याकडनं दिवसात फक्त 5 मिनटं किंवा 10 मिनटं जरी तुम्ही काढलेत आणि हे ब्रेन जिम जर मुलांकडनं करून घेतल्यात तर नक्कीच तुम्हाला जवळजवळ 21 किंवा 90 दिवसांमध्ये तुमच्या मुलांमध्ये डेफिनेटली फरक दिसून येईल. परंतु त्यासाठी मात्र हे कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि तुमचा सराव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कसा इम्प्लिमेंट करतात त्यावर खूप डेव्हलपमेंट अवलंबून असते. जर तुमच्या मुलांचे ब्रेन डेव्हलपमेंट करायची असेल, जसं म्हणजे आपलं सिम्पलसा याचा लॉ आहे, जर आपण एखादी गोष्ट सपोज राईट हँडने करत असो किंवा राईट बाजूने आपण ॲक्टिव्ह असेल तर आपला लेफ्ट ब्रेन मात्र ॲक्टिव्ह होत असतो. जर लेफ्ट हँडने जर आपण काही ॲक्टिव्हिटी करत असाल तर राईट ब्रेन ॲक्टिव्ह होत असतो. तर अशा पद्धतीने जर आपण दोघी ब्रेनचं जर आपण बॅलेन्सिंग करायला घेतलं तर मात्र आपल्या मुलांमध्ये नक्कीच या गोष्टींचा फोकस होईल. कारण आपण सर्रासपणे एखाद्या गोष्टीला हाताळताना एक हाताचा आपल्याला आधीपासूनच आपल्याला सांगितलं गेलेलं असतं की आपण सपोज आपण जरी स्कूलमध्ये आपण गेला असाल तर आपल्याला नक्कीच उजव्या हाताने रायटिंग करण्याची सवय आपल्याला लावली गेलेली असते, राईट. तसंच आपल्याला डाव्या हाताने जर ती अंगवळणी करायची असेल तर ते मात्र आपल्याला कुठेतरी थोडं जीवावर आल्यासारखं होतं किंवा तिथं आपलं फोकस होत नाही. जर ह्या गोष्टी जर आपल्याला फोकस करायच्या असेल तर आपल्याला तिथं कुठे एफर्ट्स द्यावे लागतात आणि एफर्ट देताना मात्र तिथं आपल्याला सराव खूप महत्त्वाचा असतो. तर अशाच बेसवरती हे आधारित ब्रेन जिम असते आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना जर करून घेतलं तर नक्कीच तुमच्या मुलांचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन दोघीच ॲक्टिव्ह होईल. आणि अशा अजून अनेक पद्धती आहेत जे तुमच्या मुलांसाठी मी नक्कीच घेऊन येत आहे. तर नक्की तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा की तुम्हाला या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी अजून काही ॲक्टिव्हिटीज हव्या आहेत का, तर मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल. ऑल द बेस्ट.